हिंदीच्या सक्तीवरून महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्द्यांसह विरोधकांचे सर्व दावे खोडून काढलेले आहेत। न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात संपादक मंदार फणसे यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या सर्वात मोठ्या विषयांवरती स्पष्ट आणि अगदी सडेतोड उत्तरं दिली आहेत। राज्यात फक्त मराठी सक्ती आहे, हिंदी भाषा पर्याय आहे, तिसरी भाषा हिंदी म्हणून किंवा कुठलीही भाषा शिकता येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। पहिली गोष्ट तर महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही। हिंदी ऑप्शनल आहे। हिंदी किंवा कुठली भारतीय भाषा शिकता येईल असं आपण त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे। मुळातच न्यू एज्युकेशन पॉलिसी नवीन शैक्षणिक धोरणाने 3 भाषेचं सूत्र दिलेलं आहे। हे 3 भाषेचं सूत्र आपण स्वीकारलेलं आहे। आता मला याच्यामध्ये थोडं तुम्हाला सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस NEP 2020 आला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरेजींचं सरकार होतं। उद्धव ठाकरेजींच्या सरकारने याच्यावर अभ्यास करून नीती ठरवण्याकरता एक कमिटी तयार केली। त्या कमिटीचे अध्यक्ष माशेलकर साहेब होते, त्याच्यामध्ये डॉक्टर मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारखी प्रमुख मंडळी होती, 18 लोक होती। या सगळ्यांनी एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट 2021 साली उद्धवजींच्या सरकारला दिला। 2021 साली उद्धवजींच्या सरकारने तो स्वीकारला आणि तो स्वीकारल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई झाली। हाच तो रिपोर्ट आहे की ज्या रिपोर्टमध्ये 3 भाषा सूत्र सांगितलेलं आहे आणि या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही तर सगळ्या भाषा अलाव केल्या, पण या रिपोर्टमध्ये अतिशय क्लिअर कट सांगितलं आहे की मराठी सोबत इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा। इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करा। उद्धव ठाकरेंच्या सरकारने, उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये। आणि त्यावेळेचा जर तुम्ही ज्यावेळेस त्यांना रिपोर्ट दिलेला आहे त्यावेळेच्या बातम्या जर आपण उचलून पाहिल्या तर उद्धव ठाकरेंनी सांगितलंय की वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत असं ते रिपोर्ट स्वीकारताना त्यांनी सांगितलेलं आहे। मुळामध्ये आता जर असा रिपोर्ट असताना आणि हे सगळे प्रमुख महाराष्ट्रातले, आता तुम्ही भालचंद्र मुणगेकर, डॉक्टर माशेलकर, सुखदेव थोरात यांना महाराष्ट्रद्रोही ठरवणार आहे? यांनी असा रिपोर्ट दिला म्हणून ते महाराष्ट्रद्रोही होणार आहे? महाविकास आघाडी सरकार